उमरी जहागीर येथील आदर्श शाळेची सीजेपी कडून पाहणी, अध्यापन तपासणीला परवानगी नाकारल्याने सवाल। हदगाव दिनांक 18 रोजी हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल उमरी जहागीर येथे कॉकरोच जनता पार्टी सीजेपीच्या वतीने मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। सीजेपीचे हदगाव तालुका अध्यक्ष डी.के. उमरीकर यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी पार पडली। यामध्ये शाळेतील पोषण आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि शाळा परिसराची पाहणी करून माहिती घेण्यात आली। 3 बाबींनाच परवानगी, शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। पाहणीपूर्वी सीजेपीच्या वतीने पोषण आहाराची गुणवत्ता, पाण्याची सुविधा, स्वच्छता यासोबतच शिकवणी, अध्यापन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्याची परवानगी मागण्यात आली होती। मात्र प्रभारी मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी केवळ पोषण आहार, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या 3च बाबींची पाहणी करण्यास परवानगी दिली। विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि अध्यापन तपासणीसाठी गट शिक्षणाधिकारी बीईओ यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत ही परवानगी नाकारण्यात आली। शाळेतील पोषण आहार, पाणी आणि स्वच्छता तपासण्याची परवानगी दिली जाते, मग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि अध्यापनाची पाहणी करण्यास परवानगी का नाकारली जात आहे, असा सवाल डी.के. उमरीकर, तालुका अध्यक्ष सीजेपी यांनी उपस्थित केला। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते का, अध्यापन पद्धती योग्य आहे का आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक आहे की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे शिक्षण विभागाने या संदर्भात आवश्यक परवानगी देऊन अध्यापन व गुणवत्तेची पाहणी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी सीजेपी कडून करण्यात आली। या पाहणी दरम्यान पर्वतराज भरणे, प्रमोद कदम, संजय कबीर कदम, बाबूराव कदम, राजीव आडू भवरे, बेगाजी खांजोडे, शंकर देवबा कदम, विजय दुलाजी कदम, विजय खांजोडे, अमोल सदावर्ते, नितीन देशमुख, आसिफ शहा, शिवाजी फाळके, रामजी कदम, सुमित पाईकराव, बाळासाहेब खांजोळे, दीपक गंगाराम कदम यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व अध्यापन तपासणीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून परवानगी मिळणार का, तसेच सीजेपीच्या मागणीवर शिक्षण विभाग काय भूमिका घेतो याकडे आता उमरी जहागीर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव।